कॉकरोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची बुधवारी बैठक होतीये। देशातील 20 प्रमुख सदस्यांशी अभिजित दिपके चर्चा करतील। छत्रपती संभाजीनगरमधील दिपकेंच्या घरातच ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। सीजेपीची पुढची ध्येय, धोरणं आणि भूमिका ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। किसान आंदोलन राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा का, पुढील आंदोलन उभारायचं का, या सगळ्या बाबींवर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, कस्तुरी, आता जी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे, सीजेपीच्या वरिष्ठ सूत्रांना पुढारी न्यूजला जी माहिती दिली आहे त्याच्या अनुषंगाने बुधवारी छत्रपती संभाजीनगरच्या याच माझ्या पाठीमागे असलेल्या अभिजित दिपकेच्या घरामध्ये महत्त्वाची जी कोर कमिटीचे सदस्य आहे, साधारण 15 ते 20 सदस्य देशभरातून इथे येणार आहेत आणि बुधवारी साधारणतः 11 वाजेच्या सुमारास या घरांमध्ये ही बैठक पार पडणार आहे। आणि या बैठकीचे प्रमुख मुद्दे हे असतील की आता सीजेपी हा पक्ष राजकीय सध्या तर नाही आहे, मात्र पुढे या सीजेपीचं नेमकं करायचं काय आहे, पुढची ध्येय धोरणं कशी असतील, इथे इतर आता विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळालेलाच आहे। त्याचबरोबर किसान आंदोलनासंदर्भातल्या भूमिका असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर देशातल्या इतर राज्यांमध्ये कुठल्या भूमिका घ्यायच्या, अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे आंदोलन सुरू आहे, त्यांच्या संदर्भात इथं या मंथन होणार आहे। पुढची दिशा सीजेपीची कशी असणार आहे या संदर्भात या बैठकीमध्ये ठरणार आहे। साधारणतः बुधवारी 12 वाजेच्या सुमारास ही बैठक सुरू होईल आणि 11 वाजे सुमारास बैठक सुरू होईल। साधारणतः 3 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे आणि 3 नंतर या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे समोर येणार आहे। उत्सुकता हीच लागलेली आहे की आता अभिजित दिपके हे राजकीय पक्ष काढणार आहेत का, किंवा एखाद्या राजकीय पक्षाला ते पाठिंबा देणार आहेत का, विरोधी पक्षांच्या सोबत ते आपली भूमिका मांडणार, या सर्व प्रश्नांचे उत्तर बुधवारी मिळणार आहे। पुढारी न्यूजला ही सीजेपीच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली, त्यामुळे आता बुधवारकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे नेमकी अभिजित दिपके आणि त्यांची कोर कमिटी बैठकीतून पुढचा निर्णय काय घेते म्हणून। धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।